मालवण किनारपट्टीतील स्थानिक मच्छीमारांना बांधकामाच्या नोटीसी आलेल्या आहेत. खरं तर या नोटिशीला कुठल्याही मच्छीमारांनी भिवू नये, परंतु काही लोक राजकारण करण्यासाठीच ह्या नोटिशी पाठवत असतात. गेल्या 10 वर्षामध्ये मी स्थानिक लोकप्रतिनिधी होतो, कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामासंदर्भात नोटीस आली नाही. आणि ह्या नोटिशी आताच कशा येतात? इथले स्थानिक नेतृत्व, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री करतायत काय? हा खरा तर प्रश्न आहे. नोटिशी काढायचं, त्या लोकांना भिवायचं आणि पुन्हा त्या लोकांना आपल्याकडे वळवायचं, असा हा प्रकार चालू आहे. खरं तर प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी या नोटिशा दिल्या. माझा प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना एवढाच इशारा आहे की तुम्ही स्थानिक जे गोरगरीब मच्छीमार आहेत, त्यांनी आपल्या घराचं बांधकाम केलंय किंवा कोण छोटं हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी करतायत, अशांना कुठल्याला बांधकामाला हात लावला तर गाठ आमच्याशी आहे. कारण अनेक मोठी झेंड्यांची बांधकामं ही खूप अनधिकृत आहेत. त्यांना खरं तर तुम्ही आधी पहिल्या नोटिशी द्या आणि नंतर या स्थानिक मच्छीमारांना, स्थानिक जे छोटे छोटे हॉटेल काढले त्यांना तुम्ही नोटिशी द्या. आणि अशा नोटिशीला कोणी भीक घालू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण पाठीशी आहोत. महसूल अधिकाऱ्यांनी आधी जी बांधकामं या जिल्ह्यामध्ये अनधिकृत आहेत त्या बांधकामांना, मोठ्या बांधकामांना नोटिसा पाठवायच्यात आणि नंतर या स्थानिक मच्छीमारांना किंवा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना हात लावावं. आणि खरं तर या विभागाचे लोकप्रतिनिधी काल आमदार निलेश राणे हे खरं तर प्रांत अधिकाऱ्यांकडे गेले. आता हे प्रांत अधिकाऱ्यांकडे जाऊन ह्या नोटिशी थांबणार आहेत काय? आणि त्यामुळे तिथले आमदार निलेश राणे यांनी जे काय चौकशीचा किंवा जो काही कालचा फार्स केला तो पूर्णपणे फसवा आहे, मच्छीमारांच्या डोळ्यात धूळपे घालणार आहे. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षात नोटिशी न आल्या आहेत आणि आता नोटीस कसं ह्याचा खरं तर जाबाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, अशीच निलेश राणेंना माझं आव्हान आहे की आता तुमच्या कारकिर्दीत ह्या अशा नोटिशी काय येतात? तुम्ही कमी पडताय की काय? हा खरा प्रश्न आहे.